ऑलराइट, लास्ट 30 seconds. Okay, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ओके, तुम्ही नंतर कंप्लीट करा ही एक्सरसाइज. नाउ लेट्स स्टॉप. एव्हरीवन लेट्स स्टॉप रायटिंग. किती लोकांनी आयुष्यात पहिल्यांदा आपल्या गोल्सचा विचार केला? हाऊ मेनी ऑफ यू फर्स्ट टाइम कधी आयुष्यात आपल्या गोल्सचा विचार केला? टाईप करा आय, किंवा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा की मला काय गोल हवेत, मला काय बनायचंय, किंवा मला कुठे जायचं, माझं शरीर कसं हवंय, हे मी पहिल्यांदा डिफाईन केलं. प्लीज मेक इट अ पॉइंट की हा माझा दरवर्षीचा ऍक्टिव्हिटी पाहिजे. दरवर्षी मी डिफाईन केलं पाहिजे की मला माझं शरीर कसं पाहिजे. मी डिफाईन केलं पाहिजे की माझं नाते कुठे नेलं पाहिजे. मी डिफाईन केलं पाहिजे मी फिरायला कुठे जाणार आहे. मी डिफाईन केलं पाहिजे की ह्या वर्षात मला काय करायचं. आता मी का सांगतोय ते नीट ऐका. ओके, किती लोक कॅबने ट्रॅव्हल करतात? हाऊ मेनी फ्यू ट्रॅव्हल कारमध्ये, कॅबमध्ये ट्रॅव्हल करतात? ओला मध्ये गेले? हाऊ मेनी फ्यू गॉन इन ओला? मला सांगा, ओला मध्ये जेव्हा तुम्हाला जायचं तर सगळ्यात इम्पॉर्टंट दोन गोष्टी कोणत्या आहेत? ऑफकोर्स पैसा तर आहे, पण दोन गोष्टी कोणत्या आहेत? डेस्टिनेशन आणि कुठनं बसतात. आता तुम्हाला माहिती मी कुठे आहे, मी कुठनं बसणार आहे, मी कुठनं 1 तारखेला मी कोणत्या स्टेजला आहे, आणि मी आता गोल डिफाईन केला, माझं डेस्टिनेशन काय. मी टाकलं त्यात की मला पुण्याला जायचंय, किंवा मला मुंबईला जायचं, किंवा मला मालदीवला जायचं. मी डिफाईन केलं की मला कुठे पोहोचायचं. आता सपोज मी पुण्यातनं मुंबईला जायचंय मला. ओके, मी डेस्टिनेशन टाकलं मुंबईला जायचंय मला. माझी गाडी कुठे जाणार? माझी ती कॅब मुंबईच्या डिरेक्शनने जाणार, बरोबर. पण जर मी गोल डिफाईन नाही केलं, मी म्हटलं अरे नाशिकला जाऊ, नाही नाही कोल्हापूरला जाऊ, नाही नाही अहमदाबादला जाऊ, की गाडी इकडे तिकडे फिरेल. अतिशय इम्पॉर्टंट आहे की मला काय हवं, माझं डेस्टिनेशन फायनल. जेव्हा तुमचं डेस्टिनेशन फायनल आहे तर तुम्ही त्या दिशेने चालतील. माझं शरीर मला कसं हवं, माझं नातं मला कसं हवं, माझ्या करिअरमध्ये मला काय हवं आहे, मला किती पैसे हवेत, मला करिअरमध्ये कोणत्या उच्चावर पोचायचंय, मला माझ्या आयुष्यात कुठे फिरायला जायचंय, कोणती गाडी पाहिजे, कसं घर पाहिजे, मला डिफाईन करणं गरजेचं आहे. इथपर्यंत केलंय सगळ्यांनी? हॅज एव्हरीवन? प्लीज स्टॉप रायटिंग, नंतर करा कम्प्लीट, डोंट वरी, तुम्ही याच्यानंतर तुम्ही ते कम्प्लीट करू शकता. ओके, आता काय करायचं? आता मी डेस्टिनेशनचं फायनल केलंय. ओके, डेस्टिनेशन फायनल केलं, मी पण लिहिलंय तुमच्याबरोबर. आय ऑल्सो रिटन दिस. आता मला काय करायचंय? आता मला याच्यासाठी पॉझिटिव्ह शब्द तयार करायचे. ओके मित्रांनो, एक लक्षात ठेवा, देवाकडे तुम्ही जेव्हा मागता तेव्हा तुम्ही लिटरली देवाकडे कसे मागतात? देवा प्लीज मला ही गोष्ट दे, भीक मागतो आपण. देवा मला ही गोष्ट आणून दे, मला ही गाडी पाहिजे, देवा मला मालदीवला जायचंय, देवा माझं शरीर नीट कर. राईट? पण देवाला तशी प्रार्थना आवडत नाही. देव पण ट्रेंडिंग आहे, बदललाय देव पण. पहिलेपासूनच देव बदलला होता, पण तुम्हाला माहिती नव्हतं की देवाला कसं रिच आउट करायचं. तुम्ही कधीच जर आपल्या आयुष्यात देवाचे आभार व्यक्त केले नसतील, किंवा आता सुरू केलं असेल सुरुवात तुम्ही, तर देवाला पहिले तुमच्याकडे काय आहे त्यासाठी त्याला धन्यवाद म्हणायला शिका. तर त्याच्यावर तर जाणार आहोत, पण एक स्टेप करणार आहोत ग्रॅटिट्यूडची. पण विल डू इट टुवर्ड्स यू. पण आता मी काय सांगतो नीट ऐका. देवाला असं सांगायला पाहिजे तुम्ही की ती गोष्ट घडली आहे आणि आभार व्यक्त करायचे. हे आता जे गोल लिहिले आहेत त्याच्या समोर लिहायचं आहे, मी खूप नशीबवान आहे, मी खूप भाग्यवान आहे. कोणताही शब्द धरा, मी जे सांगतो ते. मी नशीबवान आहे, मी खूप खुश आहे, मी खूप आनंदात आहे, मी खूप आभारी आहे की ही गोष्ट घडली आहे. फॉर एक्झाम्पल, माझा पहिला गोल लिहिलाय की मला 80 किलो वजन करायचंय. मी 83 आहे, मला 3 किलो अजून वजन कमी करायचं. मी लिहिलंय, मी लिहिलं, मी या विश्वाचा आभारी आहे की माझं वजन 80 किलो झालं आहे. काय लिहिलं? घडलंय असं लिहिलं.
आता सगळ्यांनी त्याच्यात एक भावना टाकायची. मी आभारी आहे, मी नशीबवान आहे, मी खूप फॉर्च्युनेट आहे, मी काय म्हणतात त्याला, मी खूप आनंदात आहे. एक भावना टाका आणि असं लिहा की ते घडलंय. समजलं सगळ्यांना? की मी थम्स अप इफ यू अंडरस्टूड. ओके. प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे आत्ता वर्तमान काळात घडले असं लिहायचंय. घडणारे नाही, घडलं आहे. जर मी आणखी माहिती देत बसेल ना, तर हा सेशन 3-4 तास चालेल. म्हणून मी तुम्हाला ग्रॅटिट्यूड बद्दल आता पूर्ण सांगत नाही. आय एम शुअर की तुम्ही लोकांनी 3 दिवसाचा प्रोग्राम अटेंड केला असेल, त्याच्यात माहिती असेल तुम्हाला की काय म्हणतोय मी. अफर्मेशन बद्दल तुम्ही ऐकलं असेल त्या सेशन मध्ये. जे नवीन लोक आहेत ज्यांनी नाही ऐकलं, डोंट वरी. तुम्हाला 3 तारखेला अफर्मेशन काय आहे ते समजेल. 2 तारखेला आपण बेसिक समजणार आहे. 3 तारखेला आपण अफर्मेशन, विजन बोर्डिंग हे काय, आपण काय बोलतोय ते नीट समजेल तुम्हाला. आय गोना गिव्ह यू 7 मिनिट्स. 7 मिनिटं देतोय. तुटके मुटकेला जितके लिहिता येत तितकी 7 मिनिट्स मध्ये. नाही लिहिता आले नंतर कम्प्लीट करा. नंतर कम्प्लीट करा. 7 मिनिटं देतो आत्ता लिहायला. 7 मिनिट्स घ्या आणि लिहायचा प्रयत्न करा. नाही झालं 7 मिनिटात तर नंतर कम्प्लीट करा. सर, सगळ्या चॅप्टर मध्ये? जितकं तुम्हाला जमतं आता 7 मिनिटात तेवढं सगळ्यांचे गोल्सचे अफर्मेशन लिहून घ्या. ओके, की ते झालं आहे. ओके. ज्यान्वी तसे तुम्हाला लोकांना अफर्मेशन दिले आहेत, पण जर तुम्ही आत्ता गोल टाकताना, जे माइंड जिमचे स्टुडंट, जर तुम्ही आत्ता गोल लिहिताना तुम्हाला अशी गोष्ट कळाली असेल की यार हे गोल तर विचारच नाही केला मी, तर त्याला अफर्मेशन मध्ये घ्या आपल्याला. ओके. नॉट अंडरस्टूड. वैशाली विचार, मला काय समजलं नाही तुला. वैशाली साबणे, बिंदास विचारा, टेन्शन घेऊ नका. मी काय खात नाही कोणाला. ओके. मी पुन्हा सांगतो काय करायचं. पहिले तर आपण आजची डेट लिही. त्यानंतर आपण गोल डिफाईन केले की मला शरीरासाठी कसे गोल पाहिजे, मला माझ्या नात्याचे काय गोल गोल पाहिजे, माझ्या करिअरमध्ये कुठे पोहोचायचे, माझ्या पैशात मला कुठे पोहोचायचे, माझे स्वतःचे काय इच्छा आहेत ते लिहिले. ते गोल लिहिल्यानंतर, आता सपोज तू लिहिलंय काय, एखादा गोल सांग तुझं काय लिहिलंय वैशाली, एखादा कोणतं तरी. एखादं ध्येय सांग तुझं काय लिहिलंय तू. वजनसाठी लिहिलंय. बीएमडब्ल्यू फॉर एक्झाम्पल, तू लिहिलं बीएमडब्ल्यू गाडी पाहिजे. मी खूप नशीबवान आहे की मी बीएमडब्ल्यू गाडी आज चालवते. झालं अफर्मेशन. मी खूप नशीबवान आहे की मी आज बीएमडब्ल्यू गाडी चालवते. दिस इज व्हॉट इज अन अफर्मेशन. की ते घडलं आहे असं लिहिलंय आणि मी त्याच्यात एक भावना टाकली, नशीबवान आहे. ओके. मी एक कल्पना टाकली त्याच्यात, मी खूप भाग्यवान आहे, मी खूप नशीबवान आहे, मी खूप आनंदात आहे, मी खूप सुखी फील करतोय आज माझ्या स्वतःच्या घरात. असं लिहायचं तुम्हाला अफर्मेशन. समजलं? दिस इज क्लिअर? ओके. 5 मिनिट्स मोर.
ओके. आणि ओके संदीपा, तुला प्रश्न आहे का? आवाज आवाज येत नाहीये सर तुमचा. ओके, मी म्यूट वर होतो, सॉरी. आवाज संदीपा, तुझा प्रश्न काय विचार? अ, मी आता गोल लिहिलेला आहे की मला माझ्या मुलीबरोबर परदेशात जायला आवडेल. तर मग गोल तुझा लिहिलाय, आता अफर्मेशन काय लिहिशील? मी परदेशात नाही, ती ओके. मित्रांनो, एव्हरीवन लिसन टू मी व्हेरी केअरफुली. सगळ्यांनी स्टॉप करा एक सेकंड, प्लीज लिसन टू मी. तुम्हाला परदेशात जायचंय तर तुम्ही डेस्टिनेशन नाही टाकलं, तुम्ही फक्त लिहिलं परदेशात जायचंय. कुठे जायचं आहे, ओके. दॅट इज मग युअर गोल. फॉर एक्झाम्पल दुबई बघायचं. परफेक्ट. मग मला दुबईला मी गेली आहे, मी खूप आनंदात आहे माझ्या मुलीबरोबर, दॅट इज युअर ओके. अफर्मेशन. ओके. ओके मित्रांनो, असं नका लिहू की मला खूप पैसा भेटतोय. मला किती पैसा भेटतोय, डिफाईन करा गोल. गोल डिफाईन म्हणजे मला एक्झॅक्टली लिहायचंय की काय. मला लाल कलरचा शर्ट पाहिजे. ओके, मला ब्लू कलरची बीएमडब्ल्यू घ्यायची आहे, व्हॉट एव्हर सिरीज. मला ही गाडी ह्या मेकचा या कलरची पाहिजे आहे. डिफाईन करा एक्झॅक्टली काय पाहिजे. ओके, शेवटचे 30 सेकंद. जेवढं जमतं तेवढ्या नंतर तुम्ही ही ऍक्टिव्हिटी परत करू शकता. नीट, लास्ट 30 सेकंड. पुढे जाऊन आपण एक वर्कशॉप करूया, ज्याच्यात मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करेन, जे आपण करूया. पण आता मला जस्ट एक डेमो करायचा आहे तुमच्याबरोबर, बिकॉज ऑफ लॅक ऑफ टाइम. राईट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. एव्हरीवन प्लीज स्टॉप रायटिंग. सगळ्यांनी थांबवायचं. ओके, किती लोकांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा अफर्मेशन तयार केले? टाईप करा ए, मी पहिल्यांदा अफर्मेशन असं काही तयार केलं. बस, खूप सिंपल आहे. मी भाग्यवान आहे, मी नशीबवान आहे, मी खूप आनंदात आहे, मी खूप सुखात आहे. आणि पुढचं स्टेटमेंट लिहायचं जे घडलंय. जसं आता संदीपा म्हटली तिला ट्रॅव्हल करायचं, पण तिला काय सांगितलं, गोल डिफाईन कर कुठे. तिने म्हटली दुबई. आता ती कशी लिहिली? मी खूप नशिबान आहे की मी माझ्या मुलीबरोबर आज दुबईमध्ये आहे. मी बुर्ज खलिफा बघितलंय, वाव. मी खूप खुश आहे की मी बुर्ज खलिफा समोर फोटो घेतला, असं अफर्मेशन. मी खूप नशीबवान फील करते की मी बुर्ज खलिफा समोर जाऊन माझा फोटो घेतला माझ्या मुलीबरोबर. अफर्मेशन घडलं आहे असं लिहिलं आणि एक्झॅक्ट जे हवंय ते लिहिलं. असं नाही म्हटली मी खूप खुश आहे, मी खूप छान फिरती आहे. अरे, फिरते गार्डन मध्ये फिरते का? हा, कुठे फिरते माहित नाही. एक्झॅक्टली सांगा कुठे. समजलंय? इज एव्हरीवन क्लिअर? गोल डिफाईन म्हणजे एक्झॅक्ट मला काय पाहिजे. पहिले गोल लिहून घ्या, मग एक्झॅक्ट डिटेल लिहा. मग त्याच्यावर अफर्मेशन असे लिहायचे की ती गोष्ट घडलेली आहे. ओके, आता हे जे अफर्मेशन आहे, जे पण तुम्ही लिहितायत किंवा जे लिहिणार आहेत, कम्प्लीट करणार आहे, दररोज सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले बाथरूमला जायचं नाही, देवाचं पण नाव घ्यायचं नाही. सॉरी मी हे म्हणतोय पण नाही, पहिले अफर्मेशन म्हणायचे. हाऊ मेनी यू प्रॉमिस की मी पहिले अफर्मेशन म्हणेल उद्यापासून सकाळी उठल्या उठल्या फर्स्ट थिंग आय प्रॉमिस की मी काहीच करणार नाही. मी डोळे उघडले की मी अफर्मेशन म्हणेल. डोळे उघडले की अफर्मेशन म्हणेल. झोपेतनं मी बाथरूम साठी रात्री 3 वाजता उठलो चुकून वॉशरूमला जायला, तरी मी माझे अफर्मेशन. जेव्हा मी उठेल पहिले अफर्मेशन म्हणेल. दुपारी उठलो अफर्मेशन म्हणेल.
झोपलो दुपारी, अफर्मेशन म्हणेल. मी 5 सेकंदाची पण 10 सेकंदाची झोप पण घेतली ट्रेनमध्ये, मी अफर्मेशन म्हणेल. अफर्मेशन म्हणायचे, ऐकायचे नाही. ऐकायचे तर स्वतःचा आवाज रेकॉर्ड करून ऐक, पण दुसऱ्याचे अफर्मेशन ऐकायचे नाही. कळालंय? नो बडी विल लिसन टू अदर्स अफर्मेशन, लिसन टू दिस. कारण तुम्ही त्यांचे अफर्मेशन त्यांच्या आवाजात ऐकताय, तुमच्या शरीरात तुमचा आवाज पाहिजे. ओके, आता खूप लोक माझ्याबरोबर माइंड जिम करतात. ते लोक माझ्या आवाजाला ट्यून्ड आहे, कारण ते 90 दिवसाच्याहून जास्त ते माझा आवाज ऐकतात. आणि मी पॉझिटिव्हच बोलते, पण सगळेच पॉझिटिव्ह बोलतील हे जरुरी नाही. ओके, पण अफर्मेशन हे आपल्याच शब्दात बोलायला लावतो. मी माझ्या शब्दात अफर्मेशन नाही म्हणायला लावतो कोणाला. तुम्हाला तुमच्या शब्दात अफर्मेशन म्हणायचं. इथपर्यंत क्लिअर आहे एव्हरीवन? इज इट क्लिअर? ओके. आता पुढची स्टेप काय? पुढची स्टेप आहे की तुम्हाला सगळ्यांना एक विजन बोर्ड तयार करायचा. विजन बोर्ड म्हणजे, आता तुम्ही सगळ्यांना मी माझा दाखवला तर विजन बोर्ड मी असं एक नसेल. ओके, जेवढा पण दिसतोय. ओके, जस्ट टू शो इट मी माझा विजन बोर्ड तुम्हाला जो आहे आत्ताचा तो दाखवतो, जो मी कालच बनवला. ओके, सो दिस इज द विजन बोर्ड विच आय क्रिएटेड 2024 साठी माझा. आणि त्यात मी त्या सगळ्या गोष्टी लिहिल्या जे मला पाहिजे. मला हे अवॉर्ड पाहिजे, मी ते लिहिले. माझ्या माइंड जिम मध्ये मला किती स्टुडंट पाहिजे ते मी लिहिले. मला किती पैसा कमवायचा आहे त्यातनं मी ते लिहिलंय. मी मला कुठे पोहोचायचं, मला कसं शरीर पाहिजे मी ते लिहिले. मला माझ्या नात्यात कुठे जायचंय, मी कुठे फिरायला गेलोय ते वेकेशन लिहिले. मी ते डेस्टिनेशन टाकले तिथे. मला काय अवॉर्ड पाहिजे, मला अवॉर्ड विनिंग कोच बनायचे, मी ते लिहिले, त्याचे स्टॅम्प्स टाकलेत. मला पैसे कसे पाहिजे मी ते लिहिलं आहे. त्यानंतर मला किती क्रिप्टो करन्सीत पैसा कमवायचा आहे, माझ्या बँकेत किती पैसे पाहिजे, मी ते डिफाईन करून माझ्या विजन बोर्डवर टाकले. एक्झॅक्टली जे मी माझे गोल डिफाईन केले, जे मी माझे अफर्मेशन बनवले, एक्झॅक्टली. मला ऍप्स पाहिजे, मी ऍप्स टाकले. ओके, डिसिप्लिन आणायची स्वतःच्या आयुष्यात, मी डिसिप्लिन दिलं. मी त्या सगळ्या गोष्टी माझ्या विजन बोर्डवर टाकल्या जे मला हव्यात. एनीबडी हॅज एनी क्वेश्चन्स? मी जे गोल लिहिले, जे अफर्मेशन लिहिले, मला एक्झॅक्टली, सपोज तुम्ही लिहिले माझं वजन 60 किलो पाहिजे, तर तुम्हाला 60 किलोच्या टाईपच्या एका व्यक्तीचा फोटो गुगलवरनं शोधायचा आहे. मग ती कोणतीही व्यक्ती असो. सपोज दिशा पटनी सारखे ऍप्स पाहिजे, जसे माझ्या बायकोने ठेवले होते. शी वॉन्टेड अ बॉडी लाईक हर. ओके, तर तसं तिने तिचं विजन बोर्डवर ठेवलं होतं की मला तसं बनायचं, मला तसं आकर्षित शरीर पाहिजे. मग एक्झॅक्टली जे हवंय ते तुम्हाला त्याच्यावर लावायचं आहे. हाऊ मेनी यू प्रॉमिस टू मी की मी हा विजन बोर्ड आज तयार करेल? आज तयार करेल, उद्या नाही, आज. एक लक्षात घ्या, पाऊल उचललाय, पूर्ण करा. मी हे का सांगतो, कारण हेच गोष्टी मी माझ्या आयुष्यात वापरल्या 10 वर्षापासून. आता 11वा वर्ष आहे माझं. 11 years आय बीन युझिंग दिस, आणि आय एम व्हेरी सक्सेसफुल, व्हेरी सक्सेसफुल. ओके, मी जस्ट माझी जर्नी कोच म्हणून सुरू केली, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी तुमच्याबरोबर सुरू केली ही कोच म्हणून. एप्रिल महिन्यात पहिला स्टुडंट मला भेटला, 299 रुपये दिले त्यांनी मला. आणि काल मी 6,23,000 रुपयाला क्लोज केले वर्ष. किती? एका महिन्यात 6,23,000 रुपये मी बिझनेस मधनं काढले. 6,23,000 रुपीज आय अर्न लास्ट मंथ, December 31, 2023. जे एप्रिल महिन्यात फक्त 4,299 रुपयाची कमी होती माझी. किती? 4,299 रुपीज पासनं मी 6,23,000ला पोहोचलो 9 महिन्याच्या. कारण मी स्वतःच्या एनर्जीला ट्यून करतोय. म्हणजे इफ यू रिअली वॉन्ट की माझ्यासारखी ही जंप तुम्हाला घ्यायची आपल्या आयुष्यात, टाईप करा आय. आणि मी हे तुम्हाला का सांगतोय, कारण मी तुम्हाला हे का सांगतोय, कारण मी हे एक्झॅक्ट गोष्टी वापरल्या जे माझ्या स्टुडंट्सनी देखील वापरल्यात. किती लोक इथे माइंड जिमचे? आमने फ्यू देर, टाईप करा. आय टाईप करा, हात वरती करा. ईच अँड एव्हरी वन इज फॉलोइंग द सेम ब्लू प्रिंट. आम्ही सेम गोष्टी करतो. आम्ही येतो, विजन बोर्ड बघतो, अफर्मेशन म्हणतो, त्याच गोष्टी करतो. आणि मी तुम्हाला का सांगतोय स्वतःहून करायला? आता मला माहिती आहे सगळ्यांना माइंड जिम सारखे कॉन्सेप्ट करायला जमत नाही, कारण ते ते प्रीमियम आहे, त्याची फीस जास्त आहे. पण मी सगळ्यांना हेच सांगतो की 90 दिवस प्लीज, फॉर द नेक्स्ट 90 डेज, पुढचे 90 दिवस आपल्या आयुष्याला द्या आणि आपली ऊर्जा अपग्रेड करा. जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा अपग्रेड करायला जातील, तेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य शोधतील. तुम्हाला कळेल की मी किती सोपं आहे हे. खूप सोपं आहे पैसा कमवणं, पण पहिले शब्द बदला. आजपासून म्हणा पैसा कमवणं खूप सोपं आहे. हाऊ मेनी यू प्रॉमिस टू मी की मी हे दररोज अफर्मेशन मध्ये, पैसा कमवणं खूप सोपं आहे, 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 खूप सोपं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला जेव्हा म्हणतात पैसा कमवणं खूप सोपं आहे, तर तुमचं माइंड काय करतं? म्हणतं अरे खूप सोपं आहे. त्याला आवडतं इझी. इझी पाहिजे सगळं त्याला. सो प्लीज असे अफर्मेशन द्या स्वतःला की ते सोपं वाटेल तुम्हाला. मेंदू बनवला आहे देवानी तुम्हाला प्रोटेक्ट करायला. तुम्ही बघतील की जिमला जाणं
कठीण आहे, जिम करणं कठीण नाहीये, व्यायाम करणं कठीण नाहीये, व्यायामला जाणं कठीण आहे. हाऊ मेनी ऑफ यू अग्री टू दिस? टाईप करा ए की मी अग्री करतो. जिमला जाणं कठीण आहे, जिम करणं कठीण नाही, किंवा एक्सरसाइज करणं कठीण नाही, एक्सरसाइजला उठणं आणि ते पाऊल उचललं की एक्सरसाइज करायची ते कठीण आहे. राईट? सो कुठे प्रॉब्लेम आहे? इथे. प्रोग्रामिंग कुठे सुधारायचे? इकडे. आपल्याला प्रोग्रामिंग इथे कशाने सुधारेल? शब्दांनी. शब्द बदलला सगळं बदलेल. आता विजन बोर्ड सगळ्यांना कळालाय का? एनीबडी हॅज एनी क्वेश्चन विजन बोर्डचं? तुम्हाला एक कोणतं पण कार्डशीट आणा घरी. आपलं चार्ट पेपर असतो शाळेमध्ये आपण वापरायचो. चार्ट पेपर आणा, मॅगझिन आणा, फोटो कट करा आणि ते फोटो लावा जसं पाहिजे, शरीर जसं पाहिजे तसं. पैसा जेवढा पाहिजे पैशाचा फोटो. गुगलवरनं सगळं भेटून जाईल. ओके. मी सर आणि तुमच्या बरोबर एक केलं तर परत करायचं. नाही नाही संदीपा, तुम्हाला नाही करायचं. दिस इज जस्ट अन एक्सरसाइज फॉर एव्हरीबडी एल्स. ओके. जे माइंड जिमचे स्टुडंट आहे ज्यांनी बनवलंय, प्लीज यू डोंट नीड टू क्रिएट. तुमचे विजन बोर्ड ऑलरेडी रेडी आहे. जर त्याच्यात काही एखादी गोष्ट आत्ता आढळली की मला टाकायची मी विसरली तर ती टाका. कारण तुम्ही गोल सेटिंग केलं नव्हतं आपण कोणीच, राईट? आपण आता गोल सेटिंग केलं, जर त्याच्यात कळालं अरे मी तर गोष्टी टाकलंच नाही, मी तर हे टाकलंच नाही, तर ते गोष्ट टाकून घ्या. ओके. सगळ्यांना कळालंय विजन बोर्ड बद्दल? हाऊ मेनी ऑफ यू अंडरस्टूड विजन बोर्ड? ओके. परत सांगतो काय काय सांगितलं मी. पहिले तुम्हाला गोल सेट करायला लावला, त्याच्यानंतर आपण अफर्मेशन तयार केले, त्याच्यानंतर आपण विजन बोर्ड तयार केला. आता चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सगळे चुकतात, करतच नाही. ओके. किती लोकांना इथे वजन कमी करायचंय? ओके. काव्या, तुला प्रश्न आहे का? काव्या, प्रश्न आहे का? Not a Kavya, Kirti actually सॉरी, last बोल. in the 3 as I told you I need pass and all the things. But right now I'm attending from my daughter's mobile right now. ठीक So आहे, thing ठीक is, yes, you said ki we have to make the vision board. तर मग आपल्याला तो vision board ठेवला तर चालेल की असं म्हणजे आहे. ओके. गुड स्क्रीनवर क्वेश्चन. तरी चालेल व्हर्च्युअल. थँक्यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. मी म्यूटवर करतोय, तुम्हाला डिस्टर्बन्स येतो. ओके. मित्रांनो, सगळ्यांनी विजन बोर्ड प्रिंट करून भिंतीवर लावायचा. जर तुम्हाला तुमच्या गोल्सची लाज वाटते तर तुम्ही गोल्स टाकूच नका आपल्या आयुष्यात. मला सगळे हसले होते जेव्हा मी 2013ला माझा पहिला विजन बोर्ड लावला होता. माझे आई वडील, माझा भाऊ, सगळे. मला काही फरक पडला नाही. तेव्हा राग आला होता, पण आता काही फरक पडत नाही. पण तुम्हाला पण तेच सांगेल, तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे. मोबाईल तुम्ही डोळ्यासमोर दररोज नाही ठेवू शकत. पण मी ज्या बेडवर झोपतोय त्याच्या बेडच्या समोर मी लावलाय. मी बाथरूम मध्ये देखील लावलं, कारण मला अर्धा तास मी वॉशरूम मध्ये बसतो. सॉरी, आय एम सेइंग दिस पब्लिकली, पण आय सिट इन द वॉशरूम फॉर हाफ एन आवर. मी माझ्या बाथरूमच्या काय म्हणते त्याला, दरवाजावर लावलाय की मी तिकडे बसलोय कमोडवरती तर मला दिसतंय ते. एव्हरी सिंगल डे सी युअर गोल्स. आता मी का सांगतोय नीट ऐका. ओके. का बरं विजन बोर्ड? थँक्यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन कीर्ती. तू विचारल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. की तुम्ही तो प्रिंट आउट काढायचा, मोबाईल मध्ये ठेवायचा. ओके. माझ्या मोबाईलमध्ये स्विच ऑफ आहे फोन. ओके. मग माझ्या वॉलपेपर पण माझा विजन बोर्ड आहे, माझा डेस्कटॉप पण विजन बोर्ड आहे. ओके. माझ्या वॉलवर पण विजन बोर्ड आहे, माझ्या डेस्कवर पण विजन बोर्ड आहे, माझ्या वॉलेट मध्ये पण विजन बोर्ड आहे. छोटासा फोटो कॉपी करून आणला आयडी टाईपचा आणि ते लॅमिनेट करून काल आणलाय. मी तो माझ्या वॉलेटमध्ये पण ठेवलाय. दॅट हे कार मध्ये असतं माझं वॉलेट, तर माझ्या कार मध्ये पण राहील. वॉशरूम मध्ये ठेवलाय, काचेवरती चिपकवलाय मी. बाथरूमची जी काच आहे ना त्याच्यावर पण, की आपण जेव्हा ब्रश करतो तर तो दिसला पाहिजे. जिथे तुम्ही जास्त वेळ घालवता, लेडीज, मिररच्या समोर तुम्ही जास्त वेळ घालवतात तर मिररच्या समोर लावा विजन बोर्ड. ओके. पुट इट इन फ्रंट ऑफ द प्लेस जिथे तुम्ही जास्त वेळ घालवतात आणि तुम्हाला दिसेल की का मी सांगतोय. ओके. लेट्स कम टू दिस पॉइंट की का करायचं ते. रेड कार थिअरी मी काही लोकांना सांगितलं, पण पुन्हा एकदा समजवतो. संकेत, हाऊ टू क्रिएट डिजिटल विजन बोर्ड. आता मला सांगता येणार नाही संकेत ते, पण तुम्ही canva.com वर जाऊन किंवा युट्यूबवर विजन बोर्डचे चेक करू शकतात. आणि जर तुम्ही माझे मागचे सेशन अटेंड केले असतील 3 दिवसाचे, तर तुम्हाला त्याच्यात टेम्पलेट्स दिलेत मी. सो प्लीज यूज दोज टेम्पलेट्स. आणि इफ यू हॅव नॉट, तर उद्याची जी बॅच आहे त्याच्यात असणार आहे, तर तुम्हाला विजन बोर्डचे टेम्पलेट्स दिले जातील त्या बॅचमध्ये. सो यू विल गेट ऑल दोज टेम्पलेट्स. तर तुम्ही तो लेव्हरेज करू शकता टेम्पलेट. हाऊ टू यूज द विजन बोर्ड. ओके. हाऊ टू यूज द विजन बोर्ड म्हणजे तुम्हाला तो विजन बोर्ड लावून भिंती समोर ठेवायचा आहे आणि दररोज त्याला निरखून बघायचे, सकाळी आणि रात्री झोपायच्या पहिले. अफर्मेशन सकाळी उठल्या उठल्या पहिले आणि रात्री झोपायच्या वेळेस शेवटची गोष्ट. अफर्मेशन, विजन बोर्ड दोघं एकत्र करायचं. जेव्हा अफर्मेशन म्हणतील विजन बोर्ड समोर पाहिजे. कळालं? अफर्मेशन म्हणताना विजन बोर्ड डोळ्यासमोर पाहिजे. आता का बरं विजन बोर्ड बनवायचं? रेड कार थिअरी म्हणून एक फेमस थिअरी आहे. एक व्हॉलेंटियर पाहिजे. एनी वन वॉन्ट्स टू व्हॉलेंटियर? ओके. चला, कीर्तीने हात वरती केला, आपण तिलाच घेऊया परत. ओके.
चॉकलेट फॉर एव्हरी. ओके. कीर्ती, मला एक सांग, तू काल रात्री पार्टी केलीस का? हो. ओके. मला एक सांग, बाहेर गेली होती का घरीच होतीस? नाही, बाहेर. ओके. मग तू बाहेर जाताना रात्री तुला लाल कलरच्या कोणत्या गाड्या दिसल्यात का? हो. तुला आठवतं एक्झॅक्टली किती असतील त्या गाड्या? आठवलं तर कदाचित आठवेल. माय मेमरी इज व्हेरी स्ट्रॉंग. तर पण मी एक्झॅक्टली आठवेल तुला की मी 3 तास बाहेर एक्झॅक्टली होते तर? नाही, एक्झॅक्टली नाही, पण पण आठवेल. मी जर तुला कीर्ती आज म्हंटलो की आज रात्री 8 ते 12 मध्ये तू जितक्या लाल गाड्या बघशील मी त्याच्या बदले तुला 1,000 रुपये देईल प्रत्येक गाडी, तर तू आता निरखून बघशील का? हो. एक्झॅक्ट नंबर सांगशील? Right. हो. माणसाचं आयुष्य एक्झॅक्ट तसंच आहे. तुम्हाला जर तुमचा गोल, ध्येय तुम्हाला पाहिजे तर तो तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. तुम्हाला ते दररोज बघणं गरजेचं आहे. का सांगतो? आता फॉर एक्झाम्पल मला लाल गाडी हवी माझ्या आयुष्यात. माझं लक्ष त्या लाल गाडीवर दररोज जाईल. जी गाडी मी लावली आहे ती गाडी मला दररोज रस्त्यावर दिसेल आणि मी म्हणेल ही माझी गाडी आहे. आता होईल काय, ती डोळ्यासमोर असून मला माझ्या मेंदूत नेहमी राहील की लाल गाडी मला हवी किंवा मला ही गाडी पाहिजे, मला माझं हे गोल आहे ते मला हवंय. आणि जेव्हा मी त्या रस्त्याने चाललोय ती गोष्ट मला तिथे दिसली तर माझं अटेन्शन त्याच्यावर जाणार आहे आणि माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ते ट्रिगर परत होणार आहे की ही गाडी मला घ्यायची आहे. माझं ध्येय मला लक्षात येणार आहे. जेव्हा माझं टार्गेट, माझं गोल माझ्या डोक्यात फिरत राहील त्याची अचीव्ह करण्याची कॅपॅसिटी जास्त आहे. समजते? आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय वॉन्ट टू से? तुम्हाला तुमचं ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं, कारण कधी कधी ते ध्येय येऊन पण जात. आज खूप लोकांनी मला सांगितलं गोल मी पहिल्यांदा लिहिले आणि ते पहिल्यांदा लिहिले. जर तुम्हाला गोल्सच माहित नाही तर तुम्ही त्याच्या समोर आले तरी तुम्हाला कळणार नाही. एखादी ऑपॉर्च्युनिटी येईल, एखादा माणूस येईल म्हणेल अरे मी तुला पैसे द्यायला तयार आहे, तू एवढे एवढे लाव, तुला मी पैसे याच्या बदले एवढे पैसे देईल. पण तुम्हाला माहितीच नाही की तो गोल आहे तुमचा, तुम्हाला माहितीच नाही ती तुमची ऑपॉर्च्युनिटी आहे. सो यू विल स्किप ऑन दोज ऑपॉर्च्युनिटी. व्हॉट आय एम ट्राईंग टू से टू ईच अँड एव्हरी वन हिअर इज, तुम्हाला तुमचे विजन बोर्ड तुमच्या डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यांना आपला विजन बोर्ड डोळ्यासमोर ठेवून त्याला दररोज बघणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे माझं गोल काय. कोणतीही कंपनी जी आहे 5 इयर प्लॅन, 3 इयर्स प्लॅन, 1 इयर प्लॅन, 10 इयर्स प्लॅन प्लॅनिंग करते की मला कुठे पोहोचायचं. त्यांचं गोल, विशन, मिशन हे क्लिअर असतं. मग आपण का नाही करत? का बरं आपण नाही करत? गोल, मिशन, विजन क्लिअर. सो प्लीज क्लिअर करा आपलं विजन, मिशन, गोल. ओके. मला गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायचं आहे, मग मी विजन बोर्ड मध्ये काय टाकू? गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायचं तर विजन बोर्ड मध्ये तुला जर सिव्हिल इंजिनियर व्हायचं किंवा पीडब्ल्यूडी जायचं तर तिकडचं स्क्रीनशॉट टाक, फोटो टाक पीडब्ल्यूडीचा किंवा आयडी कार्ड शोध. तसं आयडी कार्ड बनव, त्याच्यात स्वतःचा फोटो लाव, काहीही टाकू शकतोस तू की तुला काय बनायचंय. रस्त्याचं बांधकाम करतानाचा फोटो टाक की मला कळेल की मला ते पीडब्ल्यूडीचं बांधकाम आहे, किंवा पीडब्ल्यूडीची पाटी टाक. जे पण आहे गव्हर्नमेंट जॉब त्याची पाटी टाक की माझ्या डोळ्यासमोर आहे की मला हे बनायचंय, आय एस ऑफिसर बनायचंय. भारताचा झेंडा टाक, गव्हर्नमेंट ऑफिसर बनायचंय. यू नीड टू नो व्हॉट यू वॉन्ट. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आय होप रेवती तुला कळालं असेल मला काय म्हणायचं. ओके. नाव लास्ट पार्ट येणार आहे मी. एस गणेश, तू हात वरती करायला तुला प्रश्न आहे का? हा सर, मला एक प्रश्न होता. जसं की मी आता माझं सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे केलंय की जे काय हवं आहे करिअर मध्ये नाही का, तर मी लिहिलंय की माझी जी भोसरीची एक प्रॉपर्टी आहे त्याच्या फ्रंट मध्ये अजून एक प्रॉपर्टी आहे ती मला घ्यायची आहे. तर त्याचं आपण विजन बोर्डवर कसं हे करायचं? तुला प्रॉपर्टीचे फोटो टाकायचे. कोणती प्रॉपर्टी प्रॉपर्टीचे टाकू फोटो. शकतो? गेटेड प्रॉपर्टी. तुला डोळ्यासमोर दिसलं पाहिजे की मला गेटेड प्रॉपर्टी पाहिजे किंवा मला जे पाहिजे ओके. त्याच जागेचे असणं गरजेचं नाही. ओके. आता ओके. मला सपोज कोणाला लग्न करायचंय, तो एक्झॅक्ट त्याच मुलीचा फोटो लावू शकतो का? नाही लावू शकत. तो नाही काल्पनिक लावू मुलीचा फोटो लावेल, राईट? सो तुम्हाला शकत. काल्पनिक फोटो लावायचा ज्याने तुम्हाला कळेल की हे माझं डेस्टिनेशन आहे. ओके. आय होप यू क्वेश्चन इज आन्सर. ओके. पण मला एक ऑलराईट. प्रश्न विचारायचा. हा, विचार जर सर. मला या वर्षी माझा कोकणातील एक प्लॉटची प्रॉपर्टी काढायची, सेल आउट करायची, तर काय त्याचा विजन बोर्डवर फोटो लावणं गरजेचं आहे हे का? बघ, हो, विजन बोर्डवर फोटो काय लावायचा की डील झालीये, हात शेक केले, पैसे देते कोणतरी मला, पण किंवा प्लॉटचा चावी फोटो नाही ना लावायचा. चावी देते मी त्या घराची, त्या किल्लीची, किंवा असं डिनोट कर की त्याच्यात मी ती प्रॉपर्टी. प्लॉट असतो तर प्लॉटचा फोटो लावतो. त्याच्यात डील झाली आहे, मी शेक हँड करते की माझे पैसे मला भेटले, मी शेक हँड करते, ती डील झाली. किंवा रजिस्ट्रेशनचा फोटो टाक, अग्रीमेंटचा. तुमच्यावर आहे की तुम्ही काय टाकते. ओके. आणि जर नाहीच कळालं तर शब्द टाक, माझं घर विकलं गेलंय विजन बोर्ड मध्ये. दॅट्स इट. सिम्पल, राईट?
ओके, आता कोणीतरी एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारला आहे की मला लोन क्लिअर करायचं त्याबद्दल काय. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. थँक्यू मनोज फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. खूप इम्पॉर्टंट. किती लोकांना लोन्स क्लिअर करायचे यावर्षी? हातावरती करा. हाऊ मेनी ऑफ यू वांट टू क्लिअर युअर लोन्स दिस इयर? लोन क्लिअरचं काहीच टाकायचं, काहीच टाकायचं. काय टाकायचं? पैसा येतोय असे फोटो प्रतिमा. फॉर एक्झाम्पल, मी पैशाचं झाड लावलंय, मी नोटांचा झाड लावलंय, मी मॅग्नेटचं झाड लावलंय, पैशाचा पाऊस पडतोय. राईट? पाऊस, लोक म्हणतात पैशाचा पाऊस पडत नाही, मी म्हणतो पडतो. पैशाचं झाड असत नाही, मी म्हणतो आहे. जे तुम्हाला हवं आहे ते टाका. पैसे, जेव्हा तुम्हाला कर्जमुक्त व्हायचंय तर प्लीज कर्जमुक्त झालोय असं नका टाकू अफर्मेशन. त्याच्यातल्या पैसा येतोय. जर तुम्ही कर्जमुक्त बद्दल लिहितील तर तुम्ही नेगेटिव्ह फ्रेमिंग मध्ये जातात. ओके, आणि हे सगळ्या स्टुडंटला माहिती, मी ऑलरेडी सांगितलंय. तर तुम्हाला फोटो पैसे येण्याचा टाकायचा आहे. मला एक सांग मनोज, तुला पैसे आले तर कर्ज ऑटोमॅटिक क्लिअर होईल का नाही होणार? मला पैसे आले तर ऑटोमॅटिक कर्ज क्लिअर होईल. मग सॉरी मला एक सेकंड, एक फायनान्शियल सेकंड, चालेल का? लेट मी, एक मिनिट, लेट मी कम्प्लीट दिस, मग प्लीज जम्प इन टू इट. ओके, लेट मी कम्प्लीट द स्टेटमेंट. ओके मित्रांनो, आपल्याला पैसा येतो आहे, पैसा येईल आल्यावरती मी कर्जमुक्त होईल. राईट? मग कर्जमुक्त लिहायची गरज नाही आहे, बेड्यात बघायची गरज नाही आहे, लोन बद्दल काय टाकायची गरज नाही. तुम्हाला फक्त पैसे येण्याबद्दल विचार करायचा की तो येतो. समजलं? इज इट क्लिअर? टाईप करा सी क्लिअर आहे अनिकेत, की मला पैसे येण्याचा विचार करायचा आहे, पैसे देण्याचा किंवा क्लिअर करण्याचा विचार नाही का. अधिक जबाबदारी पूर्ण केल्या असेल आपण, म्हणतोय सर. मला नाही कळालं प्रिया, तुला काय म्हणायचं? ओके ओके, येस विचार मनोज. तू ती प्रश्न विचार. काय प्रश्न होता तुझा? नाही, सर प्रश्न नाही, फक्त सजेशन होतं की जर आपण फायनान्शियली फ्री आहोत, मीन्स आय एम फायनान्शियली फ्री, हे चालेल का लोन साठी? तुम्हाला फायनान्शियली फ्री इज अ गुड स्टेटमेंट की मी फायनान्शियली फ्री, पण ते टाकण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही फक्त म्हणा माझ्याकडे दररोज पैसा आकर्षित होतोय, माझ्या खिशात, माझ्या खिशात नेहमी गरजेपेक्षा जास्त पैसे, मी माझ्या सगळ्या आर्थिक जबाबदाऱ्या सहज पूर्ण केल्या. दिस इज द बेस्ट अफर्मेशन. ज्यांना कर्जमुक्त व्हायचं त्यांनी हे लिहा, मी माझ्या आर्थिक जबाबदाऱ्या सहज पूर्ण करतो, मी माझ्या फायनान्शियल ऑब्लिगेशन सहज पूर्ण करतो, मी माझ्या आर्थिक जबाबदाऱ्या सहज पूर्ण करतो किंवा करते. सिंपल बेस्ट अफर्मेशन टू यूज. हा मनोज विचार. सर मला मनोज, बिझनेसमध्ये सर मला बिझनेसमध्ये म्हणजे आपण व्यवहार करतो ते रोखीनं करायचे असेल तर संभाषण कौशल्य कसं असलं पाहिजे? म्हणजे मला नाही कळालं. तुला रोखीने म्हणजे काय? तुला डेट द्यायचा नाही त्यांना, कर्जात नाही का, म्हणजे तुला क्रेडिटवर नाही करायचं? हा, क्रेडिटवर करायचं नाही. मग तुला फक्त म्हणायचं की माझे सगळे बिझनेस रोखवर होतात, मला सगळे पैसे देऊन देतात, मला सगळे माझे जे ग्राहक आहेत ते पहिलेच पैसे देतात, ऍडव्हान्स पेमेंट करतात, मी ऍडव्हान्सवर काम करतो. मी खूप नशिबाने की मला ऍडव्हान्स मध्ये बिझनेस येतो, मला लोक ऍडव्हान्स देऊन जातात. मी खूप भाग्यशाली आहे की मला पहिलेच पैसे देऊन जातात. ओके, ओके. तर तुम्ही सांगितलं अफर्मेशन सांगायचे प्रत्येकाचे, तर एका इव्हेंटचे किती अफर्मेशन बोलायचे आपण रोज? एकच एका, बोलायचं मनी नाही बद्दल, नाही एक नाही नाही आर्थिक नाही, तुम्हाला दररोज सगळे अफर्मेशन बोलायचे तुमचे, म्हणजे गोल एव्हरी बद्दल काय सिंगल, ते सगळे? सगळे अफर्मेशन. आता तुला संदीपा, तुला गोल बद्दल अफर्मेशन नाही म्हणायची, तुझे अफर्मेशन ऑलरेडी दिलेत मी तुला, तेच अफर्मेशन म्हणायचे. Yes. ओके ओके. आणि रात्री आणि सकाळी झोपताना ऍटलीस्ट किमान 2 वेळा तरी अफर्मेशन म्हणा, म्हणजे रिपीट करा. एकदाच, आता जर वेळ नाही तर एकदा म्हणा, पण जर वेळ असेल तर ऍटलीस्ट 2 ते 3 वेळा रिपीट करा आपले अफर्मेशन. कारण तुमच्या माइंडला ट्यून व्हायला रेपिटेशन लागते कंटिन्युअस. एखाद्याला दारू प्यायची सवय कशी लागते? तो दररोज पितो, मग परत पितो, मग तिसऱ्या दिवशी पितो, पाचव्या दिवशी पितो, मग पिऊन 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 त्यांना सवय लागते. तशीच आपल्या माइंडला सवय लावायची अफर्मेशनची, बोलून 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 बोलून. इथपर्यंत क्लिअर आहे? ब्लेस्ड बेबी बॉय पाहिजे असेल तर बेबीचे प्रेग्नेन्सीचा फोटो, हसणाऱ्या बाळाचा फोटो लावा, प्रेग्नेन्सीचा फोटो लावा तुमच्या, त्याच्यावरल्या बेबी बॉय फोटोवरती, बेबी बॉय, आय एम ब्लेस्ड विथ अ बेबी बॉय, किंवा अफर्मेशन लिहा, मी खूप नशीबवान आहे की मला एक सुंदर मुलगा झाला आहे. किंवा तुम्हाला जर मुलगी आहे पहिली तर म्हणा माझ्या मुलीला भाऊ मिळाला, मी खूप नशीबवान आहे. बेस्ट अफर्मेशन. राईट? ऑल राईट. जॉब राहायला पाहिजे त्यासाठी. आता शिल्पा, मला सगळ्यांना अफर्मेशन द्यायला लागलो ना तर मला 1-1.5 तास लागेल. मला इम्पॉर्टंट पॉईंट कव्हर करू दे, पण तुझं सांगतो, तू प्रश्न विचारला ना. जॉब राहायला पाहिजे त्यासाठी मी खूप नशीबवान आहे की मी जिथे आहे मी तिकडे टिकलेली आहे, मी त्या कामात टिकलेली आहे, मला कंटिन्युअस तिथे अजून संधी भेटत आहेत, मी खूप नशीबवान आहे. तुला जॉब टिकायबद्दल नाही बोलायचं, तू तिथे, मला कंटिन्युअस संधी भेटत आहेत, मी या कंपनीत खूप खुश आहे, माझे
सिनियर्स माझ्यावर खूप प्रसन्न आहे, खूप खुश आहे माझ्यावर. मी खूप नशीबवान फील करते की मला अवॉर्ड भेटत आहे कंपनीत, आणि मला मी 10 वर्ष या कंपनीत कंटिन्यूस काढले, त्याचं मी अवॉर्ड घेतलंय आज. 10 years आय एम सेलिब्रेटिंग 10 years विथ दिस कंपनी, असं म्हणून तू लिहू शकते. जे हवंय ते घडलंय असं म्हणून लिहा. ओके. सर, HRCM चारही सेक्टर मध्ये म्हणायचं, सकाळी आणि तुम्हाला संध्याकाळी. HRCM, तुझे जे अफर्मेशन टोटल आहे ना आशिष, तू पण माइंड जिमचा आहे, तू पण तोच प्रश्न विचारतोय येस. जे संदीप व्हायचे. तुम्हाला जे अफर्मेशन मी लिहून दिले ते दररोज म्हणायचे. आता जर तू त्याच्यात अफर्मेशन टाकलेले नाहीये तर प्लीज त्याच्यात टाक. पण मी सगळ्यांना येस. एक गोष्ट कॉशियस नोट देतो. अफर्मेशन 10 ते 12च्या वरती नाही पाहिजे. मॅक्सिमम 12 अफर्मेशन टोटल पाहिजे. HRCM पूर्ण हेल्थ, करिअर, रिलेशनशिप, मनी आणि इच्छा, दोन 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 अफर्मेशन धरा, 10 होतात. 2 हेल्थला, 2 करिअरला, 2 पैशाला. आता सगळ्याच गोष्टीचे अफर्मेशन लिहित बसले तर संपला. अफर्मेशन एक एक लाईनर लिहायचं, असं नाही लिहायचं मी खूप नशिबान आहे की माझ्याकडे गाडी आहे, त्या गाडीत मी बसून माझ्या ऑफिसला जातोय, किती नशिबान आहे. अफर्मेशन मिक्स नाही करायचे, तुम्हाला अफर्मेशन सेपरेट ठेवायचे एक एक. कळालं सगळ्यांना? इज इट क्लिअर? ओके, नाव लेट्स कम टू द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, सगळ्यात महत्वाचा पॉईंट. किती लोकांना आता हवंय की माझे अफर्मेशन मी म्हणतोय पण मला ते पूर्ण व्हायला पाहिजे. हाऊ मेनी ऑफ यू रिअली वॉन्ट की माझे अफर्मेशन पूर्ण झाले पाहिजे? मला फक्त खयाली पुलाव नाही बनायचं. मला 2025 मध्ये जानेवारी 1, 2025 ला जेव्हा अनिकेत ही सेशन करेल तेव्हा मला सांगायचं, अनिकेत 2024 1 तारखेला आपण जे अफर्मेशन तयार केले होते त्यातले माझे हे अफर्मेशन पूर्ण झाले, आणि मला विश्वास आहे तुम्ही सगळे करू शकता. ओके, आता मला सांगा फॉर एक्झाम्पल किती लोकांना वजन कमी करायचंय? हातवरती करा. हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट टू लूज युअर वेट? आता मला सांगा फक्त अफर्मेशन बोलून वजन कमी होणार आहे का? नाही. तुम्हाला पावलं उचलायचे. आता गोल डिफाईन केला की मला काय हवंय, मग तुम्ही अफर्मेशन लिहिलं, दररोज म्हणणार. विजन बोर्ड तयार केला, दररोज दृष्टी समोर ठेवणार. पण चमत्कार तसा नाही होत. चमत्कारासाठी कर्म करायला लागतात. काय करायला लागतात? कर्म. थोडेसे पावलं उचलायला लागतात. जितक्या लोकांनी लिहिले, फॉर एक्झाम्पल मी लिहिलंय मला 80 किलो, माझं 83 आहे, मला 3 किलो वजन कमी करायचं. मी लिहिलं माझं, आय एम सो हॅपी की माझं 80 किलो वजन झालंय, माझे 6 पॅक ऍप झालंय. मला दररोज पावलं उचलणं गरजेचं आहे. तर आता शेवटची स्टेप जी तुमची आहे की तुम्ही जितके पण अफर्मेशन लिहिले त्यासाठी 5 पावलं, आता हे कला तुम्ही घरी करा, आता नाही होणार. एव्हरीबडी टू राईट 5 स्टेप्स जे तुम्ही घेतील ती गोष्ट पूर्ण करा. फॉर एक्झाम्पल मी लिहिलंय की माझं उत्पन्न वाढलं पाहिजे, तर मी काय लिहिलंय? मी ट्रेडिंग करेल. ओके, मी लिहिलंय मी प्रमोशन मला मिळेल, माझा पैसा वाढेल. मी कोचिंग करेन, माझे पैसे वाढतील. ओके, मी काहीतरी ऍफिलिएट मार्केटिंग करेल ज्याच्याने पैसे वाढेल. मी सगळे 5 पावलं लिहिले की मी कसं काय तिथे तो गोल गाठणार आहे. फॉर एक्झाम्पल मी लिहिलं माझं वजन 80 किलो करायचं, मी दररोज जिमला जाणार, मी दररोज वॉक करणार, मी दररोज पुशअप्स करणार, मी दररोज जे करणार, मी डाएट करणार. मी पावलं लिहिलं, याला म्हणता ऍक्शन बोर्डिंग. काय म्हणता? ऍक्शन बोर्डिंग. 5 स्टेप्स लिहायचे आहेत की काय, 5 स्टेप्स नाहीये ऍक्च्युली, 5 ऍक्शन्स. मी काय ऍक्शन घेणार, 5 कोणते ऍक्शन घेणार मी ही गोष्ट कंप्लीट करायला. 5 ऍक्शन प्रत्येक अफर्मेशन साठी. मला जर फॉरेनला जायचंय, किती लोकांना फॉरेनला फिरायला जायचं? हातवरती करा. हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट टू? ओके, आता मी हा जो प्रश्न, सगळ्यांनी स्टॉप करा रायटिंग, प्लीज स्टॉप, एव्हरीवन लुक एट मी. शेवटचे 10 मिनिटं आहेत, मला कव्हर अप करू द्या. प्लीज स्टॉप रायटिंग. जितक्या लोकांना फॉरेनला जायचंय, किती लोकांकडे पासपोर्टच नाही? टाईप करा आय की माझ्याकडे पासपोर्टच नाही. आणि टाईप करा आय की माझ्याकडे पासपोर्ट. मग तुम्ही फॉरेनला कसे जातील? तर पहिला पाऊल काय घ्यायचंय? तयार करणं पहिला, राईट. मला जर वजन कमी करायचं तर मला जिमला जाणं, मला वॉक करणं, व्यायाम करणं, डाएट करणं गरजेचं आहे. मला ऍक्शन्स माहिती आहे. आता मी जो स्टेप देतो, जो मी करतो, पहिले मी केलं माझं गोल डिफाईन, मग मी माझे अफर्मेशन लिहिले, मग मी माझा विजन बोर्ड केला. आता मी ऍक्शन बोर्डिंग जो करतो आहे, मला दररोज, दर आठवड्याला मला स्वतःचे गोल्स बघायचे आणि चेक करायचं की मी ते पावलं उचलले की नाही. टिक करायचं, मी ते पावलं उचलले की नाही. येस 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 येस. यांनी काय होईल, तुम्ही बारीकीने नजर ठेवतील तुमच्या गोलवर. दर आठवड्याला रिवाइज करा आणि चेक करा की माझं हे गोल आहे, मी यासाठी पावलं घेतली नाही, मला आता परत घ्यायचे. डोळ्यासमोर ते ठेवा. सपोज फॉर एक्झाम्पल या आठवड्यात मी जिमला गेलो नाही, पण पुढच्या आठवड्यात मी जाईल, कारण मला हे गोल कम्प्लीट करायचंय. आणि मी तारीख काय दिली आहे? 1 जानेवारी 2025 ला माझं हे व्हायला पाहिजे. 1 जानेवारी 2025 ला माझं हे व्हायला पाहिजे. सो ऍक्शन बोर्डिंग करून ते पावलं दररोज घेणं आणि दर आठवड्याला बघणं की मी ते पावलं घेतोय की नाही.
हे महत्वाचं आहे जर तुम्हाला तिथे पोहोचायचं. आता का मी म्हणतोय, मी ऊर्जेची ताकद वापरतोय सॉरी, मी दररोज म्हणतो माझं वजन कमी झालं, मी खूप खुश आहे, मी खूप खुश आहे. देव मला ताकद देतोय, देव मला ताकद देतोय, माझा मेंदू मला ताकद देतोय, माझी ऊर्जा मला ताकद देते, पण मी कर्म नाही करत आहे, मी ऍक्शन घेत नाही, तर ती गोष्ट घडणार नाही लवकर. फॉर एक्झाम्पल, मी दररोज म्हणतोय माझं 80 किलो वजन झालं, पण मी जिमला जातच नाही. मग माझं वजन कसं काय कमी होईल? मला त्याला पावलं तर उचलायला लागेल ना, काही ऍक्टिव्हिटी तर करायला लागेल. मी म्हणतोय मला बोर्डामध्ये 90% मिळले नाही, पण मी बोर्डाला गेलोच नाही एक्झामला, तर कसं होईल? हाऊ मेनी ऑफ यू अंडरस्टँडिंग मी काय सांगतोय? मला ते स्टेप्स घेणं गरजेचं आहे, मला ते ऍक्शन घेणं गरजेचं आहे, नाही तर ते होणारच नाही. मी ऊर्जेचा वापर करतोय. आता लोक म्हणतील अनिकेत तू म्हणतो ठीक आहे की नोकरी मला नवीन लागली पाहिजे, मी दररोज म्हणतोय मला नोकरी लागली आणि मी दररोजच रेझ्युमे पाठवतो रे, पण मला नोकरी लागत नाही आतापर्यंत. पण तुम्ही एनर्जीचा वापर नव्हते करत पहिले, तुम्ही विजन बोर्ड, अफर्मेशन, गोलचा वापर नव्हते करत, आत्ता करतात तुम्ही. आता ऊर्जेचा जेव्हा वापर करतील तेव्हा तुमचं आयुष्य बदलेल. इज एव्हरीवन अंडरस्टँडिंग? कारण तुम्ही आता एनर्जीचा वापर करतील आणि जेव्हा एनर्जी वापर चेंज होईल, शब्द बदलतील, तुमचं सगळं बदलेल, तुमची भावना बदलेल, तुमचे विचार बदलतील, तुमची काय म्हणते त्याला, फिलिंग नाही, विश्वास बदलेल, विश्वास बदलेल, सवय बदलेल, सवय बदलेल, कॅरेक्टर बदलेल, कॅरेक्टर बदलेल, दुनिया बदलेल. सगळं शब्दांनी चालू होतं आणि हाताने चालू होतं. आपल्या हाताने कर्म करा तर त्या गोष्टी गाठता येतील. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? टाईप करा सी की क्लिअर आहे अनिकेत, मला क्लिअरली कळालंय मला काय करायचंय. आता मी सगळे स्टेप्स रिपीट करतोय. ओके, सगळ्यांना मी पहिलं पाऊल उचलायला लावलं आहे की तुम्हाला उपवास करायचा आहे. कसला? निगेटिव्ह बोलणं बंद करायचं. ओके, आणि जर जमलं तर 2 गोष्टी आणखी करा. 30 दिवस नेगेटिव्ह बघू नका, म्हणजे तुमच्या त्या फालतू सिरियल बघू नका, फालतू सिरीज बघू नका, आणि नेगेटिव्ह ऐकणं बंद करा. म्हणजे एखादा कोणी येऊन तुम्हाला कोणाचे गाराणे करतोय, त्यांना म्हणा प्लीज आत्ता नको सांगू, मला आत्ता मूड नाहीये. 30 दिवस करून बघा, मी तुम्हाला सांगतो तुमची एनर्जी एक्स्ट्रीम लेवलला जाईल, एक्स्ट्रीम लेवल. तो उपवास करायचा आहे नेगेटिव्हिटीचा, थांबवायचा, ऐकणं, बघणं, बोलणं. ओके, ओके बोलतोय. दररोज हो पोनो पोनोचा प्रॅक्टिस, डेली प्रॅक्टिस हो पोनो पोनो करायची. निगेटिव्ह आलं की हो पोनो पोनो वापरायचं, निगेटिव्ह आलं की हो पोनो पोनो वापरायचं. मग दिवसातनं 100 वेळा असेल तरी चालेल, पण निगेटिव्ह आलं की हो पोनो पोनो करायचं. 4 शब्द, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ऑलराईट. नंतर गोल डिफाईन करा, अफर्मेशन तयार करा. ओके, त्यानंतर विजन बोर्ड तयार करा, ऍक्शन बोर्ड तयार करा. अफर्मेशन दररोज सकाळी आणि रात्री, सकाळी पहिली गोष्ट, रात्री लास्ट गोष्ट. अफर्मेशन म्हणताना विजन बोर्ड डोळ्यासमोर ठेवायचा, विजन बोर्ड तयार करून भिंतीवर लावायचा, मोबाईलमध्ये ठेवायचा, लॅपटॉपवर त्याचे प्रतिमा किंवा वॉलपेपर म्हणून ठेवायचं. आणखी एक ट्रिक सांगतो तुम्हाला, मोबाईलमध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करा. ओके, त्याच्यात कोणताही एक तुमचा मित्र किंवा फॅमिली मेंबरला टाका आणि नंतर त्याला काढून टाका, म्हणजे तो तुमचा सेल्फ ग्रुप असेल. काय असेल? सेल्फ ग्रुप. म्हणजे मी सपोज माझा एक ग्रुप तयार केला, माझ्या बायकोला त्याच्यात टाकलं आणि नंतर तिला काढलं मी ग्रुपमधनं, एक्झिट मारायला लावलं, आणि तो ग्रुप आता फक्त माझा झाला. मग त्याच्यात मी सगळे अफर्मेशन, माझे गोल्स, माझे ऍक्शन सगळे पुश करून टाका. जे जे डेटा तुम्हाला मी पाठवत जाईल, तो डेटा तुमच्याकडे त्या त्या स्वतःच्या ग्रुपमध्ये, सेल्फ ग्रुप म्हणा, आणि त्याला तुमचा वॉलपेपर, तुमचा विजन बोर्ड लावा. म्हणजे तो डोळ्यासमोर पण राहील, सगळं एकाच जागेवर राहील, सगळं कंटेंट डिलीट होणार नाही. ओके, ऍक्शन बोर्ड झाला, विजन बोर्ड झाला, वॉलपेपर झाला. नंतर काय बाकी आहे का? वॉटर बॉटल एव्हरीबडी टू यूज डेली. आता लास्ट टिप देतोय तुम्हाला, जी दररोज करणं गरजेचं आहे. एव्हरी सिंगल लास्ट थिंग, सगळ्यांनी एक रेजिस्टर विकत आणायचं. एव्हरीबडी बाय अ रेजिस्टर. ओके, त्या रेजिस्टर मध्ये
सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले धन्यवाद लिहायचं. ओके, म्हणजे तुमचं ऍफर्मेशन, विजन बोर्डिंग सगळं करून झालं. तुम्हाला थोडा वेळ भेटला, तो रजिस्टर काढायचा, आजची डेट लिहायची. सपोज आज 1 जानेवारी, आजपासून चालू करा. बाय रजिस्टर टुडे ओनली. आणि लिहा त्याच्यात, आज मी जिवंत आहे म्हणून विश्वाचे आभार व्यक्त करतो. आज मला नवीन कपडे मिळाले, मी विश्वाचे आभार व्यक्त करतो. जे पण एक गोष्ट ग्रॅटिट्यूडला दररोज दररोज दररोज, इनफॅक्ट मी माइंड जिम मध्ये तर 2 गोष्टींना करतो. एक आहे, मी ग्रॅटिट्यूड सकाळी लिहायला लावतो, एक टॉपिक देतो, आणि रात्री मी दिवसभरातला सगळ्यात आनंदातला जो क्षण आहे त्याला धन्यवाद लिहायला लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी काल लिहिलंय मी खूप नशिबान आहे. 31st मी लिहून ठेवलंय, आय एम फॉर्च्युनेट की मी माझ्या मित्रांबरोबर न्यू इयर स्पेंड करू शकलो आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. मी विश्वाचे आभार व्यक्त करतो की हा 2023 माझ्यासाठी एंड पण यशस्वी होता, पूर्ण वर्ष यशस्वी होता. थँक्यू. हे मी ग्रॅटिट्यूड लिहिलंय आणि हे मी माझ्या पुस्तकात चिपकवणार. तुम्ही कागदावर पण लिहू शकता, पण ही प्रॅक्टिस आहे दररोजची. आता मी जेव्हा काल माझं पुस्तक वाचलं कृतज्ञताचं, मी मार्च महिन्यापासून कृतज्ञता लिहित होतो मागच्या वर्षीची. 10 महिने मी कृतज्ञता लिहिली. मला इतकं छान वाटतं की इतके काय काय गोष्टी घडल्या. माझी मुलगी मला पहिल्यांदा बाबा म्हटली, मी माझी गाडी बुक केली, मी माझा पहिला स्टुडंट घेतला, 299 रुपये कमवले, नंतर मी 1 लाख रुपये कमवले, मग नंतर मी 2 लाख कमवले, 3 लाख कमवले, 5 लाख कमवले, काल 6.5 लाख, 6,23,000 कमवले. हे सगळं मी त्यात लिहिलंय. कसं काय मी विश्वाला म्हणू शकतो की विश्वाने माझ्याबरोबर चुकीचं केलं, जर माझ्याकडे डॉक्युमेंटेड आहे की मी किती नशिबान आहे. माझी गाडीची डिलिव्हरी जेव्हा भेटली, माझी आईला मी ट्रिपला पाठवलं यावर्षी, माझ्या वडिलांना कारवान घेऊन दिला मी यावर्षी, किंवा मी माझ्या बायकोचा बर्थडे मी ली मेरिडियनला सेलिब्रेट केला, ते सगळं लिहिलंय मी त्याच्यात. किती सुंदर क्षण आहेत, मला डोक्यात आठवत आहे कारण मी लिहिलंय. मित्रांनो, एक लक्षात तेव्हा लिहिणं का गरजेचं आहे. कोणताच व्यक्ती बोलतो तो बोलताना विचार करून नाही बोलत, पण लिहिताना विचार करूनच बोलतो. तुम्हाला माहिती, तुम्ही कधीच बिना विचार केलेलं लिहू नाही शिकत. डू यू वॉन्ट टू ट्राय इट? ट्राय करा. तुम्ही गोल लिहिताना विचार करत होते, ऍफर्मेशन लिहिताना विचार करत होते, असंच नाही लिहू शकत काही. आपल्याला विचार करायला लागतो लिहिताना, आणि जेव्हा विचार इन्व्हॉल्ड आहे तर आपले ऍक्शन्स इन्व्हॉल्ड आहे, आपले इमोशन्स इन्व्हॉल्ड आहे. म्हणून दररोज कृतज्ञता लिहून या विश्वाला आभार व्यक्त करा. आय मीन, इफ यू प्रॉमिस की मी ग्रॅटिट्यूड देखील दररोज करेल, अनिकेत टाईप करा, आय प्रॉमिस अनिकेत, मी ग्रॅटिट्यूड देखील दररोज करेल. ओके, आय ओपन टू क्वेश्चन. जर कोणाला काही प्रश्न असतील तर यू कॅन आस्क मी. आणि जर कोणाला माइंड जिम जॉईन करायची इच्छा असेल तर यू कॅन जॉईन. पुढची बॅच 18 जानेवारीला सुरू होते. आत्ताची बॅच फुल आहे, जी उद्या चालू होणार आहे. तर आत्ताच्या बॅच मध्ये मी घेऊ नाही शिकत, पण 18 जानेवारीला जी बॅच चालू होणार आहे तुम्ही त्याच्यात एनरोल करू शकता इफ यू वॉन्ट टू, अँड यू कॅन जस्ट सेंड मी अ डिफरंट नोट. उद्या माझा 3 दिवसाचा प्रोग्राम पुन्हा आहे. ओके, जो तुम्ही केलाय 3 days मास्टर क्लास, जर तुम्हाला ते अटेंड करायचं किंवा तुमच्या फ्रेंड्सला अटेंड करायचं तर मला मेसेज टाका. आता त्याची किंमत 199 रुपीज झाली, जी मागच्या वर्षी 99 होती. सो 199 रुपीज तुम्ही पे करू शकता. माझ्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट पाठवू शकता, मी त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करेन. ओके, भारती भोळेने हात वरती केलाय, प्लीज आस्क. भारती, काय प्रश्न आहे तुला? आज इथे नाही भारती, ते आपल्या माइंड जिम मध्ये सांगणार आहे. आपण माइंड जिम मध्ये नाही आता. ठीक आहे ठीक ओके. आहे, ठीक आहे. ओके, एनीबडी क्वेश्चन्स? गणेश ओके, बोलतोय. एक हा गणेश बोल. हा सर, समजा आपल्या एखाद्या मित्राला आता सांगायचं आहे, तर आपलं जे तुमचं उद्या 3 दिवसाचं सेशन होणार त्याचं टायमिंग सेमच राहणार ना, संध्याकाळी सेम 8:45? टाइम राहणार नाही, 8 ओके ते ओके, 9:30. ठीक आहे, चालेल सर, तेच. ओके, ओके. सगळ्यांनी एक एक करून हात वरती करा. तुम्ही सगळे अनम्यूट करता. एक एक सेकंड मी एक प्रश्नाचं उत्तर देतो. तेजसने विचारलं, मग तुम्ही हात वरती करा, मग तुम्हाला मी क्वेश्चनचा आन्सर देतो तुमच्या. ओके, तेजसने विचारलंय, कॅन यू एक्सप्लेन 2 डिफरंट टाइप्स ऑफ ग्रॅटिट्यूड? ग्रॅटिट्यूड सकाळी उठल्यावर कोणता एक टॉपिक धर. सपोज तुला आज पैशातनं मुक्त व्हायचं तर दररोज पैशाला धन्यवाद म्हण. कसं? मी आज किराणा घेतला, धन्यवाद. पैशासाठी धन्यवाद व्यक्त करतो. मी आज माझ्या मुलाला पेन घेऊन दिला, स्कूलसाठी धन्यवाद. मी त्याची फीस भरली, धन्यवाद पैसा. दररोज पैशाला धन्यवाद म्हणा, दररोज. जर नात्यामध्ये दुखापत आहे तर दररोज नात्याला धन्यवाद म्हणा. माझ्या बायकोनी मला जेवण वाढलं, धन्यवाद. माझ्या बायकोनी माझ्यासाठी चहा बनवला, धन्यवाद. ग्रॅटिट्यूडल्या त्या नात्यासाठी. आणि रात्री सगळ्यात छान जो क्षण झालाय तुमच्या आयुष्यातला, फॉर एक्झाम्पल आज एंड झाला, मी आज दिवसभरात काय सुंदर काम केलंय, किंवा माझ्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आज घडली जी खूप अप्रतिम झाली. जसं आज तुम्ही 145 लोक सेशन मध्ये आले. 145 people attended live session with me on January 1. I am so happy. धन्यवाद.
4 लोकांनी मला आता 15,000 रुपयाचे पेमेंट पाठवलं, ते लिहिलं मी. 60,000 रुपये मला सकाळी 10 वाजेच्या पहिले मिळाले. धन्यवाद विश्व. ग्रॅटिट्यूड माझ्यासाठी. Last time could not attend due to technical issue, but can I join Ho'oponopono session only in that session paid fees? काव्या, तुमची ते सेशन झाली आहे, सो यू हॅव टू पे इट अगेन. आय एम सॉरी, बट यू हॅव टू. तुम्हाला पहिले मेसेज केलं असतं तर त्याच्यात ऍडजस्ट केलं असतं. डायरेक्ट तुम्ही मेसेज नाही करू शकत. तर तुम्ही जॉईन करू शकतात. Ho'oponopono ऍडव्हान्स जो आहे, जो आता आज Ho'oponopono आपण सकाळी केलं, त्याची ऍडव्हान्स बॅच 8 तारखेला चालू होती. फीज आहे 1,999 रुपये. ओके, 1,999. 4 दिवसाचा प्रोग्राम आहे. त्याची रेकॉर्डिंग आयुष्यभर राहील. त्याच्यानंतर तुम्ही तो Ho'oponopono पुन्हा किती वेळा पण अटेंड करू शकता, एनी टाइम. म्हणजे जेव्हा पण तो Ho'oponopono होईल तुम्ही अटेंड करू शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला जर सपोज मला फक्त पैशासाठी Ho'oponopono करायचंय, तर एकच जो टॉपिक आहे तर त्याचे 799 रुपये भरायचे आहेत तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, जर मला फक्त शरीरासाठी Ho'oponopono करायचं तर 799. माइंड जिमच्या स्टुडंटनी पैसे कधीच भरायचे नाही जोपर्यंत तुम्ही माइंड जिम मध्ये आहात. 3 डेज Ho'oponopono तुम्ही किती वेळा पण अटेंड करू शकता जे माइंड जिमचे स्टुडंट आहे. ओके, ऑलराईट. सो लेट्स मूव्ह अहेड एक एक करून. जानवी, प्लीज गो अहेड. सर सर हॅपी न्यू इयर आणि हॅपी न्यू इयर टू ऑल. हॅपी न्यू इयर. सर आपण 369 आज करणार होतो का? नाही, आपण 555 चालू करणार आहे. फक्त उद्यापासून हा करू कारण आपण. कारण 369 जर आज केलं असतं तर सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असं होतं ना? नाही करायचंय तुम्हाला. तू ओके. तू तू मागच्या बॅचला जॉईन झाली का त्याच्या अगोदरच्या बॅचला जॉईन झाली? नाही, मी 18 डिसेंबरला झाली. तुम्हाला आत्ताने 5 तारखेनंतर करायचंय 369. ठीक आहे, थँक्यू. ओके. थँक्यू. गणेश, तुझा प्रश्न आहे का तू विचारून झाला? नाही, विचार विचारायचंय सर मला. विचार. शेवटी यार विसरलो. तर मला हेच विचारायचं होतं की तो एक तुम्ही कर्जासाठी बोलले होते नाही का, की मी माझ्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करतोय नाही का, हा स्टेटमेंट सगळ्यात बेस्ट आहे. पण तरी आता काय झालंय सर, कुटुंबात माझ्या बऱ्याच लोकांवर कर्ज आहे. तर मी त्याच्यात असं म्हटलं, मी माझ्या कुटुंबातील सर्वांजवळ असलेले देणे देऊन टाकले आहे. तर ते अफर्मेशन बेस्ट राहील का, की आर्थिक नाही, जबाबदाऱ्याच बेस्ट राहील? आर्थिक जबाबदारी आहे ना, ती कशाला लिहायचंय तुला ते? ठीक आहे. चालेल सर, ठीक आहे. आणि सर अजून एक होतं की आता आज आपल्याला 5-5 चालू करायचं, 5-5 55 नाही आज का नाही ते. करायचं, उद्या सकाळपासून करायचं. आज मी तुम्हाला टॉपिक देईल रात्रीच्या सेशन मध्ये. ठीक आहे, ओके ओके, चालेल सर, ठीक आहे ठीक आहे. तेच विचारायचं होतं. ओके. केदार, लाईफ टाईम मेंबर साठी रेकॉर्डिंग फक्त 3 दिवसाची असते, Ho'oponoponoची नसते. ओके, तर तो तेव्हा प्रोग्राम होता जो तुमचा होता, तेव्हा Ho'oponoponoची रेकॉर्डिंग नव्हती भेटणार तुम्हाला. तुम्हाला फक्त 3 डेजची रेकॉर्डिंग भेटणार होती. जर तुला परत 3 डेज अटेंड करायचं तर तू या उद्याच्या सेशन मध्ये पण अटेंड करू शकतो. ओके. माइंड जिमचं timing काय आहे उद्याचं आपलं? माइंड जिमचं टायमिंग आज रात्री 9:45 आहे. तुला ग्रुपमध्ये सगळे मेसेजेस येतील आज. ठीक आहे, आजपासून सुरू आहे की उद्या? तुमचा उद्यापासून सुरू होतोय. तुम्हाला जर अटेंड करायचं आजची सेशन तर तुम्ही करू शकता. उद्यापासून 6:20 सकाळी. ओके. कविता, कविता बोल. कविता, आवाज येत नाही, तू म्यूटवर आहेस. मला 5-5च विचारायचं होतं, पण बाकीच्यांनी विचारलं त्यात उत्तर आलं मला. ठीक आहे, परफेक्ट. ओके, ऑलराईट. काव्या, कीर्ती. हॅलो, हा, बोल नाही कीर्ती. audible? या हा येस येस. या ऍक्च्युली थिंग इज की पुन्हा एक्झॅक्टली काय परत एकदा जस्ट शॉर्ट मध्ये मला बघायचं होतं. ते सेशन मध्ये मिस झालं होतं कारण एकही म्हणजे रेकॉर्डिंग पण मला मिळाली नाही ड्यू टू सम टेक्निकल रिझन. म्हणजे ऑनच करू शकले नाही. फक्त पुन्हा सेशन फक्त मला बघायचं होतं. Ho'oponoponoचं सेशन तुला करायचं तर 199 रुपीज तू आज भर. उद्याचे सेशन 3 दिवस तू पूर्ण भरू शकते आणि ते रेकॉर्डिंग तुझ्या बरोबर आयुष्यभर राहील. ओके, सो यू कॅन सिट इन दॅट सेशन. अनफॉर्च्युनेटली जे लोक आहेत, जे लोकांना नाही झाले ते सगळे मला लगेच रिच आउट करतात की सर होत नाही. मी रेकॉर्डिंग ऑलरेडी पाठवल्या होत्या ग्रुपमध्ये, जे 10 दिवस मी ऍक्टिव्ह ठेवतो. ओके, तर तू बघता नाही आलंय तर यू कॅन रजिस्टर इट वन मोर टाइम फॉर उद्याचे सेशन. 3 दिवस पुन्हा अटेंड कर, ते रेकॉर्डिंग बघू शकते. पुन्हा 10 दिवस तुझ्यासाठी ते रेकॉर्डिंग ऍक्सेसिबल राहील. ओके, सो तुझा माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर 199 रुपीज भरून तू पुन्हा अटेंड कर. सॉरी, पण मला सगळ्यांनी जर मला असं केलं तर मला सगळ्यांचं अकाउंटिंग ठेवता येणार नाही. सो आय वुड रिअली अप्रिशिएट जर तू 199 रुपीज भरून तो पुन्हा पूर्ण 3 दिवस अटेंड करून पुन्हा त्याच्यात कव्हर केलं जाईल. तू ते अटेंड करू शकशील. ओके, ऑल राईट, ऑल राईट. ओके, लास्ट 2-3 क्वेश्चन्स घेतोय मी. एनीबडी यू वॉन्ट टू आस्क क्वेश्चन्स, प्लीज आस्क मी राईट नाव.
ओके, संदीपा तू अनम्यूट केलंय, तुला काय प्रश्न आहे का? मिलिंद, मिलिंद गो अहेड. सर, पहिल्या प्रथमतः विश यू हॅपी न्यू इयर. सर्वांनाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सर, असं एक होतं की मला फायदा झालेला होतोय तुमच्या मागच्या सेशनचा 3 दिवसाचं मी केलं. मला परत इच्छा आहे की उद्याचं जे 3 दिवसाचं सेशन आहे तर ते मी परत करावं असं तुम्हाला म्हणतोय. ग्रुपमध्ये लिंक येईल तुमच्या. तुम्ही ऑलरेडी ते 1999 भरले, तर तुम्हाला हो. 3 डेज आणि हो पुन्हा किती वेळ पण अटेंड करता येईल. सो यू विल गेट द लिंक, तुमच्या ग्रुपमध्ये येईल ती लिंक. ओके, येस. पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मिलिंद. ओके, मंजुश्री. सर, बोल थँक्यू. बोल. खूप छान वर्ष केलेलं आहे ऑलरेडी. आता पुढची जाणार आहे आणि त्याच्याबद्दल तुमचे आभार. पहिली गोष्ट या विश्वाचे आभार, धन्यवाद. आणि मला ते 555 नाही कळलेलं, तो मी ऑलरेडी आज माइंड सांगेल, मीटिंग मध्ये आहे, पण थोडंसं कन्फ्युजन आहे. रात्री सांगेल मी तुम्हाला. ओके, थँक्यू सर. ऑल राईट, ग्रेट. थँक्यू फॉर आस्किंग. येस, आशिष. सर, आवाज येतो? हा, येतो बोल. येस सर. आता लास्टला तुम्ही जे स्टेप्स टोटल क्लिअर केले की 1 मंथ फास्टिंग, त्यानंतर होपोनोपोनो निगेटिव्हिटी आली, त्यानंतर विजन बोर्ड मिशन अफर्मेशन्स, त्यानंतर ऍक्शन बोर्ड लिहायचं. हा, अफर्मेशन उठल्या विजन बोर्ड अफर्मेशन. हो, विजन. त्यानंतर मग अफर्मेशन म्हणलं की विजन बोर्ड व्हिज्युअलाइज करायचं. आणि त्यानंतरचं सर स्टेप माझं मिस झालंय. त्यानंतर स्टेप्सच नव्हते दिले. त्यानंतर मी फक्त वॉटर बॉटल टेक्निक बद्दल सांगितलं. रजिस्टर तुला ग्रॅटिट्यूड लिहायचं. आणि आशिष, तू ऑलरेडी माइंड जिम मध्ये, तू टेन्शन नको घेऊ, त्याच्यात सगळं कवर्ड आहे. नाही सर, हे मध्ये आजारी पडल्यामुळे माझं सगळं डिस्कनेक्ट झालं ना. तू आता आजपासून अटेंड कर. येस, अविनाश, 1 मिनिट, आपण याला कव्हर करू. आवाज येतोय सर? अविनाश, 1 मिनिट, मी याचं कव्हर करून घेतो आशिषचं, मग तुझ्यावरती. ठीक आहे. तर आशिष, तू आज अटेंड कर रात्रीचं, परत तुम्हाला रुटीन मी समजवतो, सो डोंट वरी. ठीक आहे. येस सर. येस, अविनाश प्लीज गो. काय झालंय सर, माझं आता अर्ध्या तासात माझी मीटिंग होती ना सर. सॉरी, मला तुम्हाला रेकॉर्डिंग कोणालाच देता येणार नाही अनफॉर्च्युनेटली. अविनाश, पुढच्या वेळेस जेव्हा आपण सेशन करू परत, हे मी एकदा करणार आहे फेब्रुवारी महिन्यात, तर तेव्हा तुम्हाला परत इन्व्हिटेशन देईल, तेव्हा तुम्ही सगळं बघू शकता. पण तुला मी फक्त एक इन शॉर्ट सांगतो आपण काय काय केलं. पण तू कुठपर्यंत होता? गोल सेटिंग पर्यंत आला होतास का? नंतर माझं मिस झाले सर गोल. ओके, आता तुला गोल पहिले लिहायचंय की मला काय पाहिजे, ध्येय तुझं लिहायचं. ध्येय लिहिल्यानंतर ते ध्येय भेटलंय त्याच्यासाठी अफर्मेशन लिहायचे की ते भेटलंय मला. त्यानंतर त्या ध्येयाचे विजन बोर्ड तयार करायचे की जे पण मी लिहिलं आहे ते मला मिळालंय असे प्रतिमा लावायचे मला. ओके, विजन बोर्डवरती. आणि त्यानंतर तुला त्या प्रत्येक गोष्टीसाठी ऍक्शन बोर्डिंग म्हणजे पावलं उचलायचे. की फॉर एक्झाम्पल तू लिहिलं मला वजन माझं 3 किलो कमी करायचं, तर त्याच्यासाठी पावलं काय राहील, मला डाएट करायचंय, मला जिमला जायचंय, मला व्यायाम. तर ते पावलं लिहिले, 5 पावलं, की मी पावलं काय उचलणार आहे त्या गोष्टी पूर्ण करायसाठी. ओके, मला अफर्मेशन समजलं नाही. ओके, अफर्मेशन म्हणजे जर तुला फॉर एक्झाम्पल तू लिहिलं की मला यावर्षी मला 20 लाख रुपये माझा पगार पाहिजे. ओके, वार्षिक उत्पन्न माझं 20 लाख व्हायला पाहिजे, तर तुझं अफर्मेशन काय राहील की मी खूप खुश आहे की माझा पगार 20 लाख रुपये झालाय. अफर्मेशन की घडलंय ते. आणि त्यात एक भावना टाकली, मी खुश आहे, मी खूप नशीबवान आहे, मी खूप खुश आहे, मी खूप ब्लेस्ड आहे, मी खूप फॉर्च्युनेट आहे, मी खूप लकी आहे, अशी भावना टाकायचे. आणि मग शब्द लिहायचा जे पाहिजे ते मिळाले असं. ठीक आहे. ओके सर. ऑलराईट, ग्रेट. हॅलो सर. ओके, येस. कोण आहे? सूरज? हा, सूरज. प्लीज. सर, गेली 5 वर्षाला मी बिझनेस करतोय, पण अजूनही मला माझ्या बिझनेस मध्ये मला हवं तसं यश मिळत नाहीये. आणि जे तोंडाशी घास येतो आणि तो तिथल्या तिथंच थांबतोय. म्हणजे मला 99% यश मिळतं आणि 1%ला ते ब्रेक होऊन जात आहे. आणि ह्या टेन्शन मध्ये मी खूप आहे. आणि त्याच्यामुळे आर्थिक उत्पन्न माझं फार अक्षरशः फार कमी झालेलं आहे. आणि त्याचीच मी स्ट्रगल करतोय. तर मला याच माझ्या बिझनेसमध्ये मला खूप श्रीमंत व्हायचंय. तर मग हा प्रॉब्लेम मी माझा सॉर्ट आउट कसा करतो? ती आता ह्या प्रॉब्लेमला सॉर्ट आउट करायला तू 3 दिवसाचा प्रोग्राम माझा अटेंड केलास का? नाही, मी अजून केलेला नाही तुमचा कुठलाही प्रोग्राम. मी आज पहिल्यांदा तुमच्या बरोबर शेअर म्हणजे फेस टू फेस होता. उद्या माझा प्रोग्राम आहे 3 दिवसाचा, तो अटेंड कर. त्याच्यात तुला पूर्ण स्टेप बाय स्टेप कळेल की काय आहे, कसं तू करू शकतो, कसं तू बाहेर येऊ शकतो.
जर तुला ते स्वतःहून करता येतं तर तू स्वतःहून करू शकतो. नाही जमलं तर माझे पुढचे ऍडव्हान्स बॅचेस त्याच्यात तू जॉईन होऊ शकतो. माइंड जिम म्हणा किंवा ऍडव्हान्स होपनोपोनो. पण पहिले सगळ्यांनी तो 3 दिवसाचा 199चा प्रोग्राम करणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्याच्यात मी सगळं डिटेलमध्ये सांगतो की तुम्ही कसं केलं पाहिजे, ऍफर्मेशन काय, विजन बोर्ड काय, कसं वापरलं पाहिजे, कसं काय नाही केलं पाहिजे, होपनोपोनो काय, सबकॉन्शियस माइंड ट्युनिंग काय, एनर्जी काय, व्हायब्रेशन काय, फ्रिक्वेन्सी, ते सगळं कव्हर होईल. तर उद्या संध्याकाळी 8 ते 9:30 प्रोग्राम असेल. तुझ्याकडे जर माझा व्हॉट्सअप नंबर असेल, ज्या ग्रुपमध्ये तू ऍड झाला असेल, तर त्या नंबरवर व्हॉट्सअप कर. 199 रुपये त्याच्यावर जीपे करून टाक, स्क्रीनशॉट पाठव, मी त्या ग्रुपमध्ये तुला ऍड कर. ठीक आहे? ठीक ठीक ऑलराईट. ओके. मनीषाने विचारलं आहे की कंटिन्युटी कशी ठेवायची. कंटिन्युटी मनीषा तुम्हाला स्वतःहून करायला लागेल. माइंड जिम त्याच्यासाठी स्थापित केलं की ज्यांना कंटिन्युटी करता येत नाही ते माइंड जिम जॉईन करतात, कारण मी त्यांच्याकडनं ते करून घेतो. पण जर कंटिन्युटी तुला करायची आहे तर तुला स्वतःलाच पुश करायला लागेल, दुसरं काहीच ऑप्शन नाही. ओके. तुला घरी येऊन कोणी उठून म्हणू नाही शिकत ऍफर्मेशन म्हण, ते तुला अलार्म लावून स्वतःला शिस्त आणणं गरजेचं आहे. दुसरं कोणीच नाही करू शकत शिस्त आणणं तुला, ते तुला स्वतःहून करायला लागेल. टेक लास्ट 2 क्वेश्चन. राहुल, तुला प्रश्न आहे का? तू अनम्यूट केलेस. ओके. जान्हवी, प्रश्न आहे का? झाला प्रश्न? ओके. ऑल राईट देन. इफ सॉरी सर गणेश झाला. ओके, झालं. गणेश, तुझा पण प्रश्न झाला आहे होप. ओके. राहुल, प्रश्न विचार. राहुल, प्रश्न आहे का तुला मित्रा? कदाचित त्याचा प्रश्न नाही आहे, त्याने चुकून अनम्यूट केला असेल. ऑलराईट. इफ एव्हरीवन इज डन, आय विश यू ईच वन ऑफ यू अ व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर. आणि मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेल, प्रॅक्टिस करा, रेग्युलरली प्रॅक्टिस करा. जे सांगतोय ते गोल सेट केलेत आपल्या आयुष्यात, त्या गोष्टी प्रॅक्टिस करत राहा. बिलीव्ह इन युअर सेल्फ. सगळं काही बदलेल जर तुम्ही प्रॅक्टिस करतील. कारण जसं शरीराला, अंगाला तुमच्या एक शेप येतं व्यायाम करून, तसंच आपल्या स्पिरिच्युअल एनर्जीला पण व्यायामाची गरज आहे. तुम्ही व्यायाम करतील तर ती एनर्जी अपग्रेड होईल. तेंडुलकर 22 वर्ष क्रिकेट खेळू शिकला कारण त्यांनी दररोज प्रॅक्टिस केली नेटमध्ये. तो जेव्हा नंबर 1 प्लेअर झाला त्यांनी सोडून नाही दिली. ओके. सो प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. आणखी एक शेवटची गोष्ट सांगतो आणि मी बघतो 2 प्रश्न घेतो, जितेंद्र तुझा आणि गणेशचा. जर कोणाला माझ्यासारखं कोच बनण्यात इंटरेस्ट असेल, ओके, इफ यू वॉन्ट टू बिकम अ कोच लाईक मी, तुम्हाला ऑनलाईन करण्याची इच्छा असेल, तर माझा प्रोग्राम मार्च महिन्यात मी चालू करतो आहे, ज्याच्यात मी ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम चालू करतोय. जर तुम्हाला माझ्याबरोबर माझ्यासारखी जर्नी जगायची आहे तर 6 महिन्याचा तो प्रोग्राम असणार आहे. त्याची फीज आणि डिटेल्स मी 15 जानेवारी नंतर एक सेशन करेल, त्याच्यात मी सगळी माहिती देईल. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही एनरोल करू शकतात आणि माझ्यासारखं कोच माझ्याबरोबरच 6 महिने राहून इंटर्नशिप करून त्या गोष्टी करू शकतात. ओके, ग्रेट. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मला सेपरेटली मेसेज करा, मी रिप्लाय बॅक करेल. येस जितेंद्र, प्लीज गो अहेड. आवाज अनम्यूट कर. हॅलो. म्यूट वर. हा, बोल 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 जितेंद्र. असं आता येतो ना आवाज? हो, येतो येतोय, बोल. हा सर, मी आता आहे ना ऍडव्हान्स कोर्स आहे ना आपला 4 डेजचा, त्याची फीज पे करतोय थोड्या वेळाने लगेच. ठीक तर आहे, मला चालेल. उद्याचे सेशन आहे 3 दिवसाचे, ते अटेंड ते करतात पण ते भेटेल. 199 वेगळे भरून. त्याचे तू पहिले केलंय का अटेंड 199चं सेशन? हो, केलंय. ठीक आहे. तर तू ते 1999 भरून दे, त्याच्यात मी तुला या सेशन मध्ये बसवतो त्याच. ठीक आहे, चालेल, मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो सर. येस. ओके, ठीक आहे. ऑल राईट, थँक्यू. ग्रेट. देन गणेश, तू परत हात वरती केलाय, प्रश्न आहे का तुला? सर मला कोच हा हा बनायचं सर. हा आहे. हा हा. हॅलो. एक मिनिट हॅलो. संदीप, आपण तुझ्याकडे. हा, बोला. हा सर, मला एक एक्सपिरियन्स शेअर करायचा होता. सर, बॅड हे झालं की मला मध्ये माझा मोबाईल खूप हे झाला, खराब झाला. मला 2-3 दिवस आपलं माइंड जिम अटेंड नाही करता आलं सकाळ संध्याकाळ. मला हे झालं. पण सर, मी माइंड जिम जॉईन केल्यापासून माझा अनुभव असा आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं मला ती जागा विकायची आहे कर्जतची. आणि लिटरली आता आपलं सेशन चालू असताना पार्टीचा फोन आला सर मला. मी त्यांना होल्डवर ठेवलंय आणि त्यांनी पुढच्या 8 दिवसामध्ये तो आपण व्यवहार पूर्ण करू असा शब्द दिलाय क्या सर मला बात त्यांनी है, आता. क्या बात है. कॉंग्रॅच्युलेशन्स. Everyone, थँक्यू please थँक्यू सर. unmute. Everyone, थँक्यू. please unmute and say congratulations to कॉंग्रॅच्युलेशन्स. Ganesh. कॉंग्रॅच्युलेशन. Congratulations, 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 congratulations. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. वंडरफुल जॉब, वंडरफुल थँक्यू. जॉब गणेश. ग्रेट. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग दिस वंडरफुल न्यूज. म्हणजे आपण सेशन पण एका पॉझिटिव्ह नोटवर एंड करतोय. मित्रांनो, बिलीव्ह इन युअर सेल्फ. गणेशला जॉईन होऊन 2 आठवडे झाले माइंड जिमच्या प्रोग्राम मध्ये.
प्रत्येक जण आपली एनर्जीचा वापर करेल तर त्याला ते सक्सेस भेटत राहील. जस्ट एक विचार करू नका असा की यार याचं झालं माझं कधी होईल, याच्यात पण यश माना, यार कोणाचं तरी होतंय म्हणजे माझी पण इच्छा पूर्ण होणार आहे, मला विश्वास आहे. तो विश्वास बांधा आणि हे प्रॅक्टिस करा. बिलीव्ह इन युअर सेल्फ, एव्हरी सिंगल वन ऑफ यू. तुम्ही प्रत्येक जण तुमच्या आयुष्यात ते गाठू शकता. आपल्या डोक्यात आहे कमतरता. या विश्वात खूप पैसा आहे, खूप पैसा आहे प्रचंड. तो फक्त आपल्याला आकर्षित करायचा आहे. जसं एका रेडिओवर गाणं वाजतं, तुम्ही ती ट्यून करतात, तसं तुम्हाला स्वतःची शरीर ट्यून करायचंय. आणि जर तुम्हाला ते शिकता नसेल आलं तर उद्याचा प्रोग्राम अटेंड करा, पूर्ण 3 दिवस करा. पैशाची भीती बाहेर टाका. हे फीज भरतात तर लोकांना सक्सेस भेटतंय म्हणून लोक भरतायत. ओके, सो बिंदासपणे या जर तुम्हाला शिकायचं असेल, कारण याच्यात मी डीप मध्ये तुम्हाला खोल जाऊन गोष्टी समजेल आणि शिकवेल, ज्याच्याने तुम्हाला ते यश भेटू शकेल. ओके, ऑलराईट, विल गो टू संदीपा. येस संदीपा, विचार, काय प्रश्न आहे तुला? सर, मला तुमच्याबरोबर कोच म्हणून काम करायला आवडेल आपण लाईफ बोलूया टाइम. त्याबद्दल. शुअर शुअर, आपण बोलूया त्याबद्दल. ओके ओके. प्रशांत, अनम्यूट कर. म्यूट वर आहेस तू प्रशांत. हॅलो सर, माझे पैसे थोडे बाहेर अडकलेले आहेत, तर त्याच्यासाठी मी असं लिहितोय की मी खूप खुश आहे, माझे पैसे मला मिळाले, धन्यवाद. तर हे बरोबर आहे का? ज्या व्यक्तीकडे आहे त्याचं नाव पण टाक त्याच्यात. पण पैसे किती आहेत ते हे पण त्याच्यामध्ये यायला पाहिजे की माझे पैसे मला मिळाले. तुझे पैसे रिटर्न आले. माझे दिलेले पैसे सगळे मला पूर्ण मिळाले आहेत या व्यक्तीकडनं. या व्यक्तीकडनं माझे सगळे संपूर्ण पैसे मला रिटर्न आले. थँक्यू. हा, आज 8-9 दिवस मी करतोय सर, पण मी असं लिहितोय की मी खूप खुश आहे, माझे पैसे मला मिळाले, धन्यवाद. तर आता स्पेसिफिक नवीन हे करू. हा, नवीन स्टार्ट कर. ओके ठीक आहे, परत. हा चालेल, थँक्यू. ओके, ग्रेट. देन मनोज सर, किती फीज आहे उद्याच्या सेशनसाठी? 199 रुपीज फीज आहे. 199 रुपीज फीज आहे. ऑलराईट, ग्रेट. देन थँक्यू एव्हरीबडी फॉर युअर टाइम अँड युअर पेशन्स. भेटूया. ओके, जितेंद्र, तू हात परत वरती केला, तुला प्रश्न आहे का मित्र? एकच क्वेश्चन होता, झालाय तो. ओके, परफेक्ट. ऑलराईट, देन थँक्यू एव्हरीबडी. एन्जॉय करा, मजा करा, एन्जॉय करा. हा वर्ष तुमच्यासाठी धनसंपत्तीचा, आरोग्याचा, शांततेचा, सुखाचा, समृद्धीचा असो. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट अँड सी यू सून इन द नेक्स्ट सेशन व्हेन वी डू इट. बाय एव्हरीवन, टेक केअर. बाय, थँक्यू. बाय बाय बाय, थँक्यू. हॅव अ नाईस बाय, डे टू थँक्यू. एव्हरीवन. बाय. हॅपी न्यू इयर एव्हरीवन. नवीन वर्षाच्या सर्वांना धन्यवाद, खूप शुभेच्छा. आभार. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. हॅपी न्यू इयर.